सदरचा व्हिडिओ जो आहे तो सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी तत्सम जाफराबाद तालुका भोकरदन तालुका ते हसनाबादपर्यंत ज्या ज्या ठिकाणी माझा संबंध आलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझी सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी जी जमीन आहे 1 हेक्टर 96 आर ह्या जमिनीवर बेकायदारित्या मोजणीमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आमदार संतोष दानवे यांचे जे पीए आहेत उद्धव डोणगहू यांनी कॉल केलेला असल्याचं सरकारी अहवालामधून समोर आलेलं आहे। दुसरे विषय, जर 2 स्टॅम्प पेपर त्या ठिकाणी मोजणी अधिकाऱ्याला त्या दिवशी त्यांनी दाखवले ते 6/3/2023 रोजी, जे होते YV 994164 व ZU 056 हे दोन्ही स्टॅम्प पेपर बोगसरित्या सुनील गणेश म्हस्के, गणेश कुंडलिक म्हस्के आणि त्यांची जी इतर मंडळी आहेत या व्यक्तींनी तयार करून आणलेले असल्याचे सिद्ध झालेले आहे। त्यानंतर ज्या व्यक्तींकडनं मी जमीन घेतली होती त्या दोघांच्याही विरुद्ध ज्या सावकारकीच्या तक्रारी होत्या त्या शासनाने खारिज केल्यात, कुठलीही सावकारकी वगैरे झालेली नाही असं त्यांनी त्या रिपोर्टमध्ये सांगितले। दुसरा विषय महत्त्वाचा असा की सदरची जमीन जी आहे तर ही माझ्या स्वतःच्या मालकीची आहे। ह्या जमिनीवर त्या दिवशी 6/3/2023 रोजी 50 ते 60 व्यक्तींचा एकत्र मॉब काही दारू पिलेल्या स्थितीमध्ये होते। दुसरा विषय असा महत्त्वाचा, काही त्यातली गुंडप्रवृत्तीची व्यक्ती होती जी त्या ठिकाणी दमदाटी करत होती। या सगळ्या व्यक्तींना त्या ठिकाणी आणलं कोणी याचा शोध घेतला जाणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ही जर गुंडागर्दी जर तुमच्या मतदारसंघात जर का ती चालू जर का असेल आणि माझी जमीन जर त्या ठिकाणी हडप करण्यासाठी या राजकारणी व्यक्तींची जर का मदत होत जर का असतील तर मला असं वाटतं माझे पाहुणे रावणे तिथे आहेत, या सगळ्या व्यक्तींच्या निदर्शनास मी आणून देतो की असे काहीतरी प्रकार गंभीररित्या त्या ठिकाणी घडतात। आणि आमदार संतोष दानवे यांचे जे पीए आहेत उद्धव डोणगहू यांनी तिथे कॉल केलेला होता आणि त्यांचा काय संबंध कॉल करायचा? जर त्यांचा काही संबंध असतात त्यांनी ठीक होतं कॉल केला, परंतु त्यांचा काही संबंधच नाही तिथे कॉल करायचा। त्या मोजणी अधिकाऱ्याला त्यांनी कॉल कशासाठी केला? मोजणी अधिकाऱ्याने स्वतः त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी कॉल केलेला होता। राहिला दुसरा विषय, ते इंदरसिंग बहुरे यांनी जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये एकच पॉझिटिव्ह गोष्ट एक झाली त्यातली की उद्धव डोणगहू यांनी कॉल केलेला होता हे त्यांनी मान्य केलं। त्या ठिकाणी राजेंद्र म्हस्के नावाच्या व्यक्तीने त्यांच्याकडे कॉल आणून दिला, तो मोबाईल आणून दिला आणि त्यांनी त्या मोबाईलवरून ते बोलले असं ते म्हणतात। दुसरा विषय महत्त्वाचा असा की सदर माझी जी जमीन आहे या जमिनीच्या अनुषंगाने मी माननीय न्यायालयामध्ये माझी प्रकरण दाखल केलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, सदरचे जे बोगस स्टॅम्प पेपर्स आहेत त्यांच्या अनुषंगाने कारवाईची स्थिती आता तयार झालेली आहे। ज्या व्यक्तींचा काडीचाही संबंध त्या ठिकाणी नव्हता, जे माझ्या शेतात आले, त्यांनी घुसखोरी केली, त्या ठिकाणी त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी सर्व जे काही झालेलं होतं तर त्या घटनेचा हा निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतोच। दुसरी गोष्ट महत्त्वाची, ही हुकुमशाहीची सुरुवात आहे का ही हुकुमशाहीचा मध्य आहे हे आपल्या सगळ्या पाहुणेरावण्यांनी आणि आपल्या जे मतदारसंघामध्ये आहेत त्यांनी हा ठरवायला पाहिजेत। कारण ह्या मध्याला जर हा मध्य जर का असेल तर याचा पुढची स्टेप ही खूप खतरनाक असण्याची शक्यता असणार आहे। कारण लोकांच्या जमिनी अशा स्वरूपाच्या बळकवायच्या, राजकारण्यांनी फोन लावायचे आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी असे कट कारस्थानं करायचे। त्यानंतर मला जवखेडा खुर्द या गावामध्ये मारहाण झाली, त्या ठिकाणी मारहाण करणारी व्यक्ती पण तुम्हाला माहितीच आहे, यापूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आहे। आणि पुढच्या येत्या टप्प्यामध्ये जर का हेच व्यक्ती जर का अशा स्वरूपातले जर राजकारण करत जर का राहिले तर मला नाही वाटत भविष्यामध्ये मतदारसंघामध्ये काही सकारात्मकता उरेल। एक तर्फी अशा स्वरूपातलं एक राजकारण त्या ठिकाणी चालू होईल आणि या राजकारणामुळे बळी ठरणार ती फक्त जनता। आणि समर्थनातला असो का विरोधातला असो, जिथे यांचा फायदा आहे, जिथे जमीन भेटते, जिथे बळकवण्याचा स्कोप आहे त्या ठिकाणी हे बळकवण्यासाठी जाऊन बसणार। मग ह्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला ही आजच्या घडीला जर कळत जर का असेल की असे गैरकृत्य करणाऱ्यांपासून आपण दूर राहावं, तर हा व्हिडिओ हा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की ज्यांना सत्य माहीत असावं। आणि तुम्हाला जर एवढंच जर वाटत असेल तर मी एक नंबर सांगतो तुम्हाला, या नंबरच्या केसेसची स्टडी तुम्ही करत राहा। एक आहे RCC 90/23 जे जाफराबाद न्यायालयामध्ये दाखल आहे आणि दुसरं आहे रिव्हिजन क्रिमिनल ॲप्लिकेशन 43/23 जे माननीय जालना न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाखल आहे। ह्या दोन्हींचा तुम्ही अभ्यास करत राहा। दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय SDM साहेब यांचे जे न्यायालय आहेत या ठिकाणी सुद्धा अशा स्वरूपाचे बोगस स्टॅम्प पेपर्स हे त्यांनी दाखल केलेली होती आणि या बोगस स्टॅम्प पेपरच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा कारवाईसाठीचे आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे। त्यानंतर 195/340 सुद्धा आता प्रक्रिया त्याच्यामध्ये इनिशिएट करण्यात आलेली आहे। माननीय न्यायालयाच्या आतमध्ये एखाद्या प्रकरणामध्ये खोटे दस्त दाखल करण्याची प्रक्रिया। आणि नक्कीच जर समजा मी जर खोटा जर ठरत जर असेल तर मी आत्ता चॅलेंज करतो, इवन दो संतोष दानवे
च्या PA उद्धव डोणगुनला आणि ज्या रावसाहेब दानवेंनी मला मारहाण केलेली होती जवखेडा खुर्दमध्ये त्यांना सुद्धा मी चॅलेंज करतो की 2 स्टॅम्प पेपर YV 994164 आणि ZU 056 हे खरे आहेत असं सिद्ध करा. माझ्यावर माझ्या शेताच्या अनुषंगाने किती कर्ज असू द्या, माझ्यावर बाकीचं पण लोन असू द्या, परंतु तुम्हाला मी शब्द देतो की ती पूर्ण जमीन तुमच्या हाताने समोरच्याला खरेदी करून देईन. कारण माझी जमीन जर तुम्ही बेकायदा जर का मिळवण्याचा प्रयत्न जर करत असाल, तुमचा ज्याच्यात काहीच संबंध नाही आहे, तर मला नाही वाटत की तुम्हाला सोडल्या जायला पाहिजेत. म्हणून तुमच्यावर कायदेशीर कारवाई ही व्हायलाच पाहिजेत. जरी हसनाबादमध्ये कुठल्याही स्वरूपाचा तपास जरी दाबण्यात आलेला असेल तरी सुद्धा तो तपास मी पूर्णत्वाकडे नेणार म्हणजे नेणार. आणि तुम्ही करून काय शकणार आहे? ज्या स्वरूपाच्या सगळ्या घटना घडतायत, खुना करतायत, गोळ्या मारतायत, हे सगळे प्रकार माझ्यासोबत घडण्याची दाट शक्यता आहे. मला माहिती आहे ना, तिकडे ते गजानन तौरचा एक विषय झाला, इकडे मुंबईमध्ये झाला, इकडे पुण्यामध्ये झाला. हे सर्व जे प्रकार चालू आहेत हे तुमच्या सत्तेचा माज आहे, सत्तेचा माज अतिरेक झालेला आहे आणि त्या सत्तेच्या माजापोटी हे सर्व तुम्ही घडून आणतायत. हे सर्व आम्हाला क्लिअर कट दिसतं या सगळ्या विषयाचं. आणि माझ्या प्रॉपर्टीला बळकावण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो खंडणीचाच होता, खंडणीचाच कट आहे, खंडणीच्या पद्धतीनेच झाला, ज्याच्यामध्ये दलालांची नावं सुद्धा माझ्याकडे आहेत. त्या दलालांची नावं ही जसं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते प्रॉपर देणार आहे. माझ्याकडे पुरावे सुद्धा त्या विषयाचे आहेत. त्यामुळे मी चॅलेंजने सांगतो की आजही तुम्ही ते 2 स्टॅम्प पेपर मला सिद्ध करून दाखवा आणि ज्यांच्याकडे ते पुरावा असतील त्यांनी माझ्या शेतात यायचं. लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि तुमच्यापैकी जे त्या ठिकाणी आले होते त्यांचे व्हिडिओ मी आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते रिलीज करणार, कारण त्या दिवशी व्हिडिओ शूटिंगसाठी ठेवली होती. या सगळ्या व्यक्तींचा माझ्या शेतामध्ये येण्याची काय संबंध? चतुर्सीमा धारक सोडून इतर लोक माझ्या शेतामध्ये काय करत होते? तिथं हुकुमशाही आहे का? पाकिस्तान आहे का हे? हां, दुसरं एखादं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण आहे म्हणून ते माझी मालमत्ता जी आहे ती, ही गोष्ट योग्य नाही. आणि हो, तुम्हाला जर एवढा कळवळा आहे ना, तर तुमच्याकडे अर्धा एकर जमीन तुम्ही काढा आणि कॅश करा, द्या एखाद्याला. असं नका करून. हां, दुसऱ्याचं वळखवता काय, स्वतःच्या ताटामधला खा ना. जर स्वतःची दानत जर आहे ना देण्याची, तर तुम्ही द्या ना, काय अडचण आहे? कोणी थांबवलं तुम्हाला द्यायला? हो, तुम्ही खूप श्रीमंत आहेत, सगळं आहे, तुमचे राजकारणी खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पण भरपूर आहे, त्यांनी द्यावं ना. आमचं का? कर्ज काढलंय साहेब त्या शेतीसाठी आम्ही. हां, हक्काची मालमत्ता आहे आमची ती. आणि एवढे तुम्ही ज्यांच्याकडून मी जमीन घेतली त्यांच्यावर सावकारीच्या तक्रारी केल्या. शेवटी शासन आहे, कायदा आहे, त्यांनी पाहिलं सगळ्या गोष्टी. तुम्ही एक पुरावासुद्धा त्या ठिकाणी मांडू शकला नाही. ज्यांच्याकडे पुरावा असेल त्यांनी या ठिकाणी बोलावं. आणि राहिला विषय रावसाहेब दानवे आणि त्यांनी मारहाण केलेल्या प्रकरणाचा, तर त्या प्रकरणाला मी कोणत्या स्तरावर कसं करायचं आहे मला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि सगळे एव्हिडन्स माझ्या हातामध्ये आहेत. मला फक्त यांना खोटं बोलू द्यायचं होतं आणि ते आता खोटं बोललेले आहेत. त्यांच्या अहवालामधनं ते स्पष्ट समोर आलेलं आहे. ते सगळ्या गोष्टी होत राहतील. फक्त एकच महत्त्वाचं लक्षात घ्या, माझ्या शेतावर येण्यापूर्वी जे स्टॅम्प पेपर मोजणीच्या दिवशी 6/3/2023 रोजी या लोकांनी तुम्हाला दाखवले होते, ते स्टॅम्प पेपर खरे आहेत याचा पुरावा जर तुम्ही नाही आणला तर माझ्या शेतामध्ये येणाऱ्या व्यक्तींची मी गय करणार नाही. या ठिकाणी लक्षात घ्या. पुनराम वर्सेस मोतीराम या जजमेंटचा मी वापर करेल. माझ्या शेतामध्ये काळ्या कुत्र्याने सुद्धा यायचं नाही माझ्या परवानगीशिवाय. काही संबंध नाही तुमचा माझ्या शेतामध्ये येण्याशी. लक्षात घ्या. सावरगाव मस्के आणि तत्सम जे आजूबाजूला जी गावं आहेत आणि जे राजकारण्यांचे दलाल आहेत, या दलालाला विशेष म्हणून सांगतो मी त्यांना. आणि माझा खून करण्यासाठी जी जबाबदार व्यक्ती ठरणार आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव डोंगहू. हा उद्धव डोंगहूने त्या मोजणीमध्ये फोन करण्याचं काय कारण? खासदाराच्या बंगल्यावर या सावरगाव मस्केंच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलून घेऊन मला त्या ठिकाणी या त्यांच्या ते रावसाहेब दानवेंच्या माणसांकडनं मारण्याचं काय कारण? काहीच कारण नाही. दुसरी गोष्ट, दुसरी व्यक्ती जबाबदार म्हणजे रावसाहेब दानवे स्वतः. तिसरं महत्त्वाचं ते संतोष दानवे ज्यांचं प्रभुत्व क्षेत्र त्या ठिकाणी आहे. आणि इकडच्या एरियामधले जे काही हॉटेलवाले आहेत, काही डॉक्टर्स आहेत, जे देऊळगाव राजा वगैरे इकडच्या झोनमधले आहेत, ज्यांनी मला रावसाहेब दानवेंनी मारहाण केल्याच्या दुसऱ्या दिवशी मला कॉल केलेले होते समजून सांगण्यासाठी की बाबा काही करू नका. त्यानंतर दुसऱ्याही ठिकाणचे आहेत काही डॉक्टर्स वगैरे. या सगळ्या व्यक्तींच्या साकळ्या मी पुरेपूर माझ्या डायरीमध्ये नोंद करत आलेलो आहे. जर माझ्या जीविताला काही जरी झालं, माझ्याबद्दलचं खोटं काहीतरी करण्याचा प्रयत्न जर झाला, माझ्या शेताबद्दलचं काही करण्याचा प्रयत्न जर झाला, या सगळ्या व्यक्तींची जे असणार आहे. आणि हा विशेष म्हणजे ही कॉपी बी जी आहे ना, ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला असं स्पेशल मार्क करतो आता एंडिंगला की तुमच्या पक्षाचे आहेत आणि विशेष काळजी घ्या. तुम्ही बोलताना खूप छान बोलतात, पण बोलताना असं वाटतं की पूर्ण मॅनिप्युलेशन आहे. सोडायला कशाला पाहिजे ते व्यक्ती असे? आणि कोणी अधिकार दिला हो या राजकारण्याला अंगावर हात घालण्याचा? हां, लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो, त्या टॅक्समधनं यांचं
तुम्ही पगार करतात, ठीक आहे, आमच्या पगारातून त्यांचं काही होत नाही, ते तर बाकीच्याच विषयामध्ये होत असेल. परंतु विषय हा नाही आहे की त्यांचं काय होतं, कशातून होतं. परंतु आम्ही आमच्या खिशातला जो रुपया सोडतो, त्यावेळेस यांना जो काही शासकीय म्हणून पगार मिळतो किंवा शासकीय म्हणून त्यांना जे काही पैसे मिळतात, त्याचासुद्धा हे जर का गय करत नसतील आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मारहाण करत असतील, शिव्यागाळ करत असतील आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत असतील, तर अशा व्यक्तींवर ही कारवाई व्हायलाच पाहिजे. याबद्दलचं मी DG मॅडम जे आता नवीन आले आहेत त्यांनासुद्धा हीच विनंती करेल त्यातली, की हसनाबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी जी माझी फिर्याद गेली होती, त्या फिर्यादीचा संपूर्ण अहवाल माझ्याकडे आहे. त्यानंतर इंदरसिंग भोवरे हा जो एक कलंक स्वरूपातला जो अधिकारी यापूर्वीचा होऊन गेलेला आहे त्या ठिकाणचा, त्याच्या विरुद्धचे स्ट्रॉंग पुरावे माझ्याकडे आहेत की तो कोणाचा दलाल आहे म्हणून त्याला तो. तर या दलालाच्या बद्दलची जी काही या ठिकाणी कारवाई करायची आहे, तर ह्या कारवाईसाठी आपण आवर्जून थोडंसं सहकार्य द्या. आणि काय असतं, तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असं तुम्ही म्हणतात, तर लोकशाहीसाठी का होईना, नाही का? म्हणजे मी जर वारलो साहेब, माझं जर काही जर का झालं, तर ह्या इकडच्या झोनमध्ये जे कोणी मंडळी आहेत, ज्या ज्या व्यक्तींच्या सहभागी आहे, मग तिथलचे ते त्या विशिष्ट एका पक्षाचे जे काही मुस्लिम हे आहेत, अध्यक्ष आहेत जाफराबाद तालुक्यामध्ये, ते असतील, ह्या अनेक व्यक्तीच्या सहभागी आहेत त्यातले. आणि यांच्या आतून कशा साखळ्या चालतात, काय साखळ्या चालतात, यांचे मोबाईल नंबर सगळ्यांचे मी आवर्जून मिळवून ठेवत आहे, की ज्याच्यावरनं हे त्यांचे ट्रान्झॅक्शन्स होतात, त्यांचे बोलणे होतात, या सगळ्या गोष्टी काउंटडाऊन करून ठेवतो आहे मी त्याला आणि ह्या सर्व माझ्या नोंदीमध्ये ठेवतो आहे, की जेणेकरून भविष्यात जर माझ्यासोबत असं काही जर झालं, या सगळ्या व्यक्तींना याचा जबाबदार धरायला पाहिजे. आणि सावरगाव मस्के म्हणल्या विशेषतः तो जो मुखिया सरपंच गटाचा मुखिया आहे मस्के, नंदू मस्के, त्याच्याबद्दलचे स्ट्रॉंग पुरावे आहेत माझ्याकडे. फक्त विषय असा आहे की किती लांबी किती रुंदी या सगळ्या विषयामध्ये स्वतःचं जीवित, त्यानंतर कुटुंबाचं हित, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत करत मी आजपर्यंत इथे आलो आहे. एवढंच नव्हे, यांनी सिंदखेड राजाचा पण एक दलाल पकडला होता. त्या दलालाच्या विरुद्धच आता 195/340ची कारवाईसाठी माननीय कोर्टामध्ये त्या ठिकाणी जी आहे ती आम्ही प्रक्रिया केलेली आहे. काही करून घ्या, पुरावे द्या, कारवाई करा, काहीच अडचण नाही. तुम्ही आजवर जे केलं ते तुम्हाला इथून पुढे तरी भोगावं लागणार आहे, नक्कीच. आणि सगळ्यांना आवर्जून सांगतो की बिना कुणाच्या लफड्यामध्ये फालतूच्या गोष्टीसाठी पडायचं नाही. काय घेणदेण चाललं तुमचं? तुमचं राजकारण करा, तुम्ही तुमच्या शेतातले कामं करा. आता पळाटे उपटायला आलात ना, आता पळाटे उपटा, पण आमच्या इकडे उपटायला येऊ नका काही, नाही का? सगळ्यात महत्त्वाचं की जरा ध्यान धरून विचारपूर्वक काम करा जरा. त्याला थोडीशी दुसऱ्याच्या याच्यामध्ये जर विषय माहीत नाही आहे तर पडायचं कशासाठी आणि दुसऱ्याच्या मोजण्यांमध्ये घुसायचं कशासाठी? ज्या लोकांनी माझ्या शेतावर आलेले होते त्यांचा व्हिडिओ मी पुढच्या टप्प्यामध्ये रिलीज करणार आहे आणि शासनाला हे विनंती करतो की हे सगळे व्यक्ती त्या ठिकाणी माझ्या शेतावर आलेले होते, यांचा काय अधिकार, हे ते 2 स्टॅम्प पेपर घेऊन आले होते. कोणते? YV 994164 आणि ZU 05690, जे आता बोगस सापडलेले आहेत. ही डंके की चोट पर. लक्षात आलं? तरी या सगळ्या व्यक्तींची याच्यात नोंद घ्यावी, SP साहेबांनी पण नोंद घ्यावी याच्यातली. आणि सगळे व्यक्ती जे सहभागी आहेत याच्यातले, यांचा काडी मात्रही संबंध नसताना हे लोक का आले त्या ठिकाणी आणि हा उद्धव डोंगो का इंटरफेअर करतो माझ्या शेतामध्ये? त्या मंडळाधिकाऱ्यांना कॉल कर, जा त्यांच्या शेताचा पंचनामा करा. तुझा काय अधिकार दादा, काय संबंध? नाही देणार खंडणी, मी नाही देत मी तुला खंडणी. मी खंडणी देणार नाही म्हणजे नाही. 1 एकर जमीन मी सोडणार नाही म्हणजे नाही. माझे 20-25 लाख रुपये एकराच्या जमिनीचं मी अजिबात काही तुम्हाला देणार नाही, स्पष्ट सांगतो. तरी SP साहेब याची नोंद घ्यावी आणि पुढचा खून होण्यापासून माझा तुम्ही यांना प्रतिबंध करावा. धन्यवाद.